बाई गोंधळाला यावं. हॅलो मित्रांनो, कसे आहात? आपण आज आलेलो आहोत कोल्हापूरला आलोय ते 3.5 शक्तिपीठांपैकी असलेली एक आपली अंबाबाई करवीर निवासिनी माता महालक्ष्मी. सांगली ते कोल्हापूरचा हा माझा प्रवास. कोल्हापूरला आपण पोहोचलेलो आहोत. राजश्री छत्रपती शाहू महाराज हा प्रवेशद्वार आपण पार केलेला आहे आणि अंबाबाईच्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहोत अंबाबाईच्या दर्शनासाठी, म्हणजेच की महालक्ष्मी देवी. कोल्हापूरमध्ये स्थित असलेली ही महालक्ष्मी देवी आई जगदंबेच्या दर्शनासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आई जगदंबेचं दर्शन घेऊन कसं वाटतं आपल्याला हे आपण नक्की पाहूयात, कारण आज खूप दिवसानंतर कोल्हापूरला आलेलो आहोत. कारण मी तर पहिल्यांदाच आलोय. चला पाहूयात आई देवीचे दर्शन. चला तर आई करवीर निवासिनीची थोडीशी माहिती जाणून घेऊयात. जर करवीर निवासिनी माता महालक्ष्मीचा आपण स्थापत्यशास्त्रानुसार विचार केला तर त्यामध्ये आर्किओलॉजिस्टच्या तज्ज्ञ लोकांच्या मते सगळ्यात पहिला ठाणे संजण येथील ताम्रपट आहे. त्यामध्ये 1875 सालचा राजा कर्णदेवांच्या या ताम्रपटामध्ये सर्वात प्रथम महालक्ष्मीला अमुक वर्ष त्याने करंगळी स्वार्पण केली होती. तर त्यापासूनचे हे लिखित पुरावे आपल्याला सापडतात. साधारण जर आपण या मंदिराचा स्थापत्यशैलीचा विचार केला तर त्यामध्ये चालुक्यकालीन प्रभाव आढळतो आणि त्यानंतर काही यादव काळामध्ये या मंदिराची दुरुस्ती झालेली असे समजून येते. बाहेरील जे गरुड मंडप आहे ते आपले मराठा राज्यवटीतील आहे आणि आई माता करवीर निवासिनी महालक्ष्मीचे हे जे पीठ आहे ते भारतातील 51 शक्तिपीठांपैकी सर्वात प्रमुख मानले जाते. ते आहे आई करवीर निवासिनी माता कोल्हापूरकर्णी. दक्षिण महाराजांनी जेव्हा यज्ञ केला होता त्यावेळेस सतीने यज्ञाच्या कुंडात ओढे खाऊन तिचे शरीर सर्व जळत होते आणि ते शरीर आपले महादेव घेऊन जात होते. तेव्हा भगवान विष्णूंनी त्या ठिकाणी त्या शरीराचे तुकडे केले होते. त्या झालेल्या तुकड्यांपैकी जो प्रमुख आहे देवीचे डोळे, ते या ठिकाणी कोल्हापूर नगरीमध्ये येऊन पडले होते आणि तेव्हाच त्या ठिकाणी 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ तयार झालेले होते. तर भारतातील 51 शक्तिपीठांपैकी या ठिकाणी हे सगळ्यात प्रमुख शक्तिपीठ मानले जाते आणि हीच सर्वत्र मान्यता आहे की या ठिकाणी बालाजींची पत्नी माता महालक्ष्मी या ठिकाणी रुसून आलेली आहे. हे वर्णन आतापर्यंत कुठेही भेटलेले नाहीयेत. तर वर्णन असे आहे की माता सतीच्या अंगात, म्हणजे माता सतीच्या जे अंग आहे त्यातील हा भाग म्हणजे डोळ्यांचा भाग या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यापासूनच हे मंदिराची हे मंदिर उत्पन्न झालेले आहे. आणि आपली माता महालक्ष्मीची मूर्ती या ठिकाणी स्वयंभू आहे आणि माता महालक्ष्मीची मूर्ती ही मनाला भाळणारी आहे. आई जगदंबे, तुला माझा साष्टांग नमस्कार आणि सर्व भक्त भाविक भक्तांचे तू या ठिकाणी सर्व मनोकामना पूर्ण करशील अशी आम्ही आशा करतो.